हे डेकोरेशन प्रिन्सच्या फर्स्ट बर्थडेचा आहे। तो जेव्हा पहिल्या वर्षाचा झाला तेव्हा आम्ही खूप मोठा बर्थडे केला होता त्याचा आणि सगळ्यांना इन्व्हाइट केलं होतं। सगळे गेस्ट आले होते आणि सगळ्यांनी गिफ्ट पण खूप छान छान आणलेलं। आता डेकोरेशनचं म्हणाल तर हे डेकोरेशन आम्ही ऑनलाइन मागवलं होतं, कारण आम्ही जिथे राहतो तिथे तर असलं काहीच भेटत नाही, खूप खेडगाव आहे त्यामुळे ऑनलाइन सगळं मागून ह्यांनीच डेकोरेट केलं होतं। किती छान झालं होतं घरच्या घरी। आणि केक पण तुम्ही बघू शकता, डबल मजली केक होता। केक सुद्धा खूप छान लागला होता, ब्लॅक फॉरेस्ट केक होता आणि सगळे पाहुणे आलेले होते आणि गिफ्ट पण खूप छान छान आणलेले होते। तर हे मामा मामी आहेत, माझे बाबा पण आले होते, जाऊ दीर सगळे आले होते, इकडचे दुकानवाले पण सगळे आलेले होते। तुम्हाला फोटोमध्ये तर सगळे दिसतच असतील। त्यानंतर बर्थडे चालू झाल्यानंतर प्रिन्स लागला रडायला, तुम्ही व्हिडिओमध्ये तर बघू शकता। का तर 2-3 फुगे फुटले होते, तर फुगे फोडण्याच्या आवाजाने तो घाबरलेला आणि कसा बाबांना चिकटून धरून रडत होता बघा, खूप घाबरलेला तो। आणि त्यानंतर मेणबत्ती लावल्यावर थोडासा त्याला रडायचं विसरला आणि त्याला छान वाटायला लागलं, पण तरी पण तो घाबरलेलाच होता। आणि इतकी माणसांची गर्दी त्यांनी पहिल्यांदाच बघितली होती, कारण वर्षभर आम्ही कुठे गेलोच नव्हतो। तेव्हा कोरोनाचा काळ सुद्धा होता आणि कोरोनाचा काळ संपल्यानंतरच माझ्या बाळाचा बर्थडे आलेला। तर केक आम्हीच त्याच्या हातून कट केला आणि त्याला चारते तर तो खाईनाच, किती चारण्याचा प्रयत्न केला तर तो खाईनाच। आणि आता मोठा झाला तर त्याला किती केक आवडतोय, खाऊ नको म्हणलं तरी जास्त केक खातो, पण मी जास्त त्याला देत नाही आणि इथे तर त्याने खाल्लं नाही। तर तुम्ही बघू शकता सगळे किती छान एन्जॉय करत आहेत। तर ह्यांचे फ्रेंड सुद्धा इकडचे आले होते आणि हे सगळं घर पाहुण्यांनी गच्च भरलं होतं। आणि हा फर्स्ट बर्थडे खरंच खूप चांगला झाला आणि आपण आयुष्यात दुसरे बर्थडे कसेही करू, पण फर्स्ट बर्थडे मात्र ग्रँडच झाला पाहिजे, कारण तो बाळाच्या आयुष्यातला फर्स्ट बर्थडे असतो म्हणून। तर तुम्हाला कसा वाटला आजचा हा बर्थडे नक्की कमेंटमध्ये सांगा। आणि आजचा जो बर्थडे आहे त्याचा तो 4था आहे, त्यामुळे आम्ही घरगुतीच केक कापणार आहे, छोटंसं सेलिब्रेशन करणार आहे, ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करते। त्यासाठी चॅनलशी कनेक्ट राहा। आणि 5वा बर्थडे आहे ना माझ्या बाळाचा पुढच्या वर्षी, तो ग्रँड असणार आहे, त्यासाठी तुम्ही चॅनलशी कनेक्ट राहा आणि पुढच्या वर्षी पण बर्थडेचा व्लॉग येईल, त्यासाठी वाट पहा। आणि बघू शकता किती मस्त सगळे एन्जॉय करतात। चॅनलमध्ये जर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका बरं का। बाय बाय, भेटूया अशा नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत हेल्दी राहा, हॅपी रहा।